हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स कालपासून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज चालू केलेली आहे. काल आपण पाहिलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय. आज आपण पाहणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमकं फॉलो कसं करायचं. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन योग्य पद्धतीने फॉलो कसं करायचं. फ्रेंड्स काय ना की लोक असं म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन योग्य पद्धतीने काम करत नाही, पण जर आपण ऑब्झर्व केलं प्रॉपर पद्धतीने, जर आपण त्याची स्टडी केली, जर आपण त्याच्या डीप मध्ये गेलो तर आपल्याला हे कळून येतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही हे चुकीचं आहे. तर ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे, तर फॅक्ट ही आहे की लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनला योग्य पद्धतीने फॉलो करत नाही. तर पहिले तर आपण पाहू की लॉ ऑफ अट्रॅक्शनची बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे मित्रांनो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तुमचे थॉट्सला तुम्ही इमोशनशी कनेक्ट केलं, इमोशनच्या तुम्ही ऍक्शन्स मध्ये कन्वर्ट केलं आणि त्या ऍक्शन्स थ्रू तुम्हाला रिझल्ट भेटले. ही सिंपल लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक सायकल आहे. तर युनिव्हर्स मॅजिक नाहीये मित्रांनो, हे मी कालही बोललो होतो की युनिव्हर्स मॅजिक नाहीये. युनिव्हर्स एक पॅटर्न रिस्पॉन्स आहे. तुम्ही युनिव्हर्सला कसल्या पद्धतीचा पॅटर्न देता, ज्या पद्धतीचा पॅटर्न तुम्ही युनिव्हर्सला देता त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला युनिव्हर्स देतो. कधी कधी आपण काय काय सिली मिस्टेक्स करतो मित्रांनो. जसं की मी आजच एक पाहिलं, माझ्या जवळच्या एका मित्राचं व्हॉट्सअप स्टेटस त्याचं होतं की त्याने लिहिलेलं होतं की मी थकून बसलेलो आहे, मी हारलेलो नाहीये, माझं प्रेझेंट खराब आहे पण माझं फ्युचर चांगलं असणार आहे. तर याच्यामध्ये त्याने अवधानाने काय केलं होतं, तो असं बोलला होता की माझं प्रेझेंट खराब आहे. तर युनिव्हर्सला हे माहित नसतं, आपल्या माइंडला हे माहित नसतं मित्रांनो की आपण आज मध्ये बोलतोय का उद्यामध्ये बोलतोय. तर ते आपलं माइंड तीच गोष्ट कॅप्चर करतं आणि त्यावरच वर्क करायला लागतं की माझं प्रेझेंट खराब आहे. म्हणजे चुकून त्याच्याकडून ही गोष्ट झाली होती, त्याने ती नंतर गोष्ट सुधारली, त्याला नंतर बेनिफिट्सही भेटतील. पण अशा काही गोष्टी आपण अनावधाने करतो आणि त्याचा आपल्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम होतो मित्रांनो. तर याचं मी तुम्हाला हेच सांगतो की रिस्पॉन्स कसा भेटतो त्याला सांगायचं होतं, त्याबद्दल मी एवढं हे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं मित्रांनो. की आपण जे सतत विचार करत असतो ना, आपण जे फील करत असतो त्याच डायरेक्शनला आपलं लाईफ जातं. कारण आपल्या माइंडचं जे आहे ते असं आहे गणित, की गौतम बुद्धही म्हणाले होते माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकम. प्रेमानंद महाराजांनीही यावर बोललेलं आहे की जैसा आप सोचोगे वैसा आप बनोगे. म्हणजे याचा अर्थ काय होतं, जसे तुमचे विचार आहेत तशा पद्धतीची एनर्जी तुमच्या शरीराकडे येते आणि तीच एनर्जी युनिव्हर्स सोबत कनेक्ट होते आणि युनिव्हर्स तुम्हाला त्याच पद्धतीचे रिझल्ट देतं. कळालं मित्रांनो. तर आपण सिंपल पाहू की लोक चुकतात कसं. पहिलं तर काय करतात लोक की व्हिज्युअलायझेशन, फक्त व्हिज्युअलाइज करणं, इमॅजिन करणं पण ऍक्शन न घेणं. दुसरी काय की इमोशन मिसमॅच. म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन करायचं, जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे हे असतात कोड्स असतात, ज्याला आपण काय म्हणतो की स्विच वर्ड्स असतात काही लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये, ज्याला आपण बोलायचं असतं आपल्याला, जे की माझ्या लाईफ मध्ये हे होत आहे, पॉझिटिव्ह व्हाइब्स, पॉझिटिव्ह थॉट्स आपल्याला युनिव्हर्सला पाठवायचे असतात. हे आपण फक्त बोलतो, पण आपले थॉट्स जे असतात ते थॉट्स काय करतात, कधी कधी ते थॉट्स थोडं इम्बॅलन्स होतात. म्हणजे काय होतं की आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नसतो जेव्हा आपण बोलतो, आणि आपलं माइंड काय करतं, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते काय करतं, आपला तो जो थोडा डळमळलेलं हे आहे, जो लो कॉन्फिडन्स आहे, ते सबकॉन्शियस माइंड तीच गोष्ट कॅप्चर करतं आणि ती स्टोअर करतं. त्यामुळे काय होतं, प्रॉपर एनर्जी लागत नाही आणि मिस्टेक्स होतात. तिसरी मिस्टेक्स की इम्पेशन्स. हे मी कालही बोललो तर आजही बोलतो की इम्पेशन्स मुळे काय होतं की आपण प्रॉपर पद्धतीने फॉलो करत नाही आणि मग मिस्टेक्स होतात. तर आता आपण हे पाहूया मित्रांनो की लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॉपर पद्धतीने फॉलो कसं करायचं. तर याच्यातली स्टेप पहिली काय आहे की थॉट क्लिअरिटी. थॉट क्लिअरिटी मध्ये काय होतं की मला खरंच काय हवं आहे, म्हणजे मला काय पाहिजे, याचं व्होग विश नकोय. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही पाहाल तर असं म्हणतात की तुम्ही जे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे स्टेटमेंट्स तुम्ही लिहिता किंवा तुम्ही जे लिहिणार आहात किंवा तुम्ही जे बोलणार आहात ते प्रेझेंट टेन्स मध्ये
बोलायचं आहे. वर्तमान काळात त्या गोष्टी तुमच्यासोबत घडतायत असं तुम्ही इमॅजिन करायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही निसर्गाला सिग्नल दिले पाहिजेत, युनिव्हर्सला सिग्नल दिले पाहिजेत. दुसरं, इमोशनल अलाइनमेंट. इमोशनल अलाइनमेंट मध्ये काय, जे आहे, जे तुमच्यासोबत घडतंय ते ऑलरेडी झालंय असं फील करणं. म्हणजे काय करणं, की तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे तर तुमच्याकडे ती गोष्ट आहे असं फील करणं, ते इमॅजिन करणं, तशी एनर्जी स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब करणं, हे झालं पाहिजे. फोकस्ड पॉझिटिव्हिटी तुम्हाला द्यावी लागते मित्रांनो, हे लक्षात घ्या. तिसरं काय आहे, तिसरा टप्पा, तिसरी स्टेप, की अलाइन्ड ऍक्शन. अलाइन्ड ऍक्शन म्हणजे काय, तुमच्या इमोशन्स झाल्या, तुमचे थॉट्स क्लिअर झाले, तुमची इमोशन आली. आता ह्या दोन गोष्टीवर तुम्ही जे ऍक्शन त्याच्या संदर्भात घेत आहात, त्याच्यावर तुम्ही जे काय काम करत आहात, त्या ऍक्शन्स तुमच्या अलाइन झाल्या पाहिजेत. हे तुमचं डिफरन्शिएशन आहे फॉलो करण्यासंदर्भात. हे डिफरन्शिएशन तुम्ही पाळलंच पाहिजे. हे तुम्हाला वेगळं करतं बाकीच्या लोकांपासून, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ऍक्शन शिवाय इनकम्प्लीट आहे, हेही समजून घ्या. एक्झाम्पल मी तुम्हाला देतो काही, की जर तुम्हाला मनी हवा असेल तर काय करायला पाहिजे, तुम्हाला एखादं स्किल अपग्रेड करायला पाहिजे. दुसरं काय पाहिजे, हेल्थ जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला तुमच्या तब्येतीवर काम करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तुमचं रुटीन बदलायला पाहिजे. तुमच्या रुटीनमध्ये थोडी एक्सरसाइज, थोडं मेडिटेशन, थोडा योगा ऍड करायला पाहिजे, जे की तुम्हाला प्रॉपर रिझल्ट देईल. बिझनेस तुम्हाला जर प्रॉपर पाहिजे असेल तर तुम्हाला काय पाहिजे, डेली एक्झिक्युशन पाहिजे. बिझनेस ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली एक्झिक्युशन हे मस्ट आहे. रोजच्या रोजचं काम झालं पाहिजे, रोजच्या रोज प्लॅनिंग झाली पाहिजे, त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. तुम्ही बिझनेस तर ऑब्झर्व करा मित्रांनो, मोठमोठ्या कंपनीमध्ये काय होतं, सकाळी 10 वाजता एक मीटिंग होते की आज काय काय करायचं आहे. दिवसभर काम होतं आणि संध्याकाळी 5-5:30ला जेव्हा ऑफिस क्लोज होतं तेव्हा एक क्लोजर मीटिंग परत असते, ज्याच्यामध्ये दिवसभरात काय काय झालं आणि काय काय पेंडिंग आहे यावर चर्चा होते. त्याच्या अनुरूप मग दुसऱ्या दिवशीचा प्लॅन ठरतो. ही गोष्ट तुम्ही आपल्या लाईफमध्येही फॉलो केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर बेनिफिट्स भेटतील. चौथा टप्पा, चौथी स्टेप ही आहे की कन्सिस्टन्सी फॉलो करणं आणि डिटॅच न होणं. डेली करायचं मित्रांनो, जे आपण करतो ते डेली करायचं, पण त्याला ओव्हर पॉसिटिव्हनेसने नाही करायचं. ओव्हर त्याच्यामध्ये खूप अति जास्त त्याच्यात एनर्जी नाही घालायची, प्रॉपर एनर्जी लागल्या गेली पाहिजे. जर एनर्जी मिसमॅच झाली, एनर्जी इम्बॅलन्स झाली तर युनिव्हर्स कडे तुमची एनर्जी प्रॉपर पद्धतीने पोहोचत नाही, हे लक्षात घ्या. आणि मित्रांनो काय आहे ना, की हे सगळं कुठे ना कुठे आपल्या लाईफ सिस्टीम सोबत कनेक्ट असतं. आपल्या ज्या लाईफ सिस्टीम आहेत त्यासोबत हे कनेक्ट असतं आणि हे दोघांचा जेव्हा संगम होतो त्यातूनच आपल्याला प्रॉपर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे रिझल्ट भेटतात. तर मित्रांनो, हे तर झालं की आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कशा पद्धतीने फॉलो केलं पाहिजे या संदर्भात थोडक्यात मी सांगितलेलं आहे. यावर मोठा व्हिडिओही बनवू शकतो, पण हे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं आहे, जे की इझी टू अंडरस्टँड आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काही वेगळं नाहीये मित्रांनो, ते तुमच्या लाईफ सिस्टीमचाच एक भाग आहे. फक्त मेथड्स वेगळे आहेत, त्याच्या प्रोसेसेस वेगळ्या आहेत, आणि हे आपण जर प्रॉपर पद्धतीने फॉलो केलं तर आपल्याला त्याचे प्रॉपर रिझल्ट भेटतात. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो की लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करताना आपण काय काय चुका करतो आणि त्याचे आपल्याला म्हणजे त्याच्यावरचे सोल्युशन्स काय काय आहेत हे आपण पाहणार आहोत. आजच्या पुरतं इतकंच मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.